कौटुंबिक वादातून पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून. मलकापूर डुबलनगर येथील मंगलमूर्ती अपार्टमेंटमधील घटना. संशयित पती पोलिसांच्या ताब्यात. मलकापूर डुबलनगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दत्तात्रय नारायण जांभळे असे संशयित पतीचे नाव असून रोहिणी दत्तात्रय जांभळे असे मृत पत्नीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 9 ते 10च्या सुमारास दत्तात्रय व रोहिणी यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसन मारामारीत झाले. यावेळी दत्तात्रय याने धारदार शस्त्राने रोहिणी यांच्यावर वार केल्याचे समोर आले. गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, निखिल मगदूम, अशोक भापकर यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून खुनामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. संशयित पती दत्तात्रय जांभळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.